कल्याणमधील अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या घरासमोर तरुणांनी दहशत माजवल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम शेलार याला अटक देखील करण्यात आली। त्या रात्री पुरुषोत्तम शेलार सोबत दहशत माजवणाऱ्या 2 साथीदारांना देखील कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। साहिल कालवार आणि अनिकेत नितनवरे अशी त्यांची नावे आहेत। या प्रकाराचा पुढील तपास सध्या सुरू आहे। हा सर, जे पीडित कुटुंबियांचा घराबाहेर जे गुन्हा घडला होता, काय प्रकार होता? 2 तारखेच्या रात्री सुमारास 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास त्या भागात 3 लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या भागात आरडाओरड केली। आरडाओरड केलं असताना त्यांना वरच्या एका माणसाने पाहिलं आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरड करून शिवीगाळ केली। त्या अनुषंगाने आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजरसुद्धा केलेलं आहे। यांचा येण्याचा तिथे उद्देश काय होतं त्याबाबत आता सखोल तपास चालू आहे। तिथे कोण आहे सर आणि त्यांच्या टेक्निकल काय नाव काय? त्यातला जो मुख्य जो शिवीगाळ करणारा इसम होता त्याचं नाव आहे शेलार म्हणून आहे, तो पुरुषोत्तम शेलार। त्याच्यावर काय रेकॉर्ड वगैरे? त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक आहे, त्याच्यावर एक पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे। आम्ही त्याचाही तपास करीत आहोत। सर, असं का करत होता तो? त्यांनी काय सांगितलं असं? आता तपास प्राथमिक स्वरूपात आहे, त्याबद्दल तपास चालू आहे। तपासाच्या अंती आपल्याला सगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल।